अभिषेक गोलू फलंदाजी मार्गवरती 1 डाऊनचा फलंदाज. आता मात्र या ठिकाणी काय घडेल 40 एक माफक लक्ष आहे 5 षटकामध्ये, परंतु ते माफक लक्ष आता मात्र थोडस या ठिकाणी कठीण ठरताना आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकापासून दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी सिद्धिविनायक गोखिवरे संघाकडनं केला जातोय. पहिल्या चेंडू विकेट, त्यानंतर आपण पाहिलं तर गोलूला चकवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आता मात्र थोडस या ठिकाणी तोर मारा चुकी केली जाते मयूर यांच्या मार्फत. बॅटीची कडा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एकच धाव भेटू शकल्या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येवरती भर देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गरजेचं आहे ते, कारण जास्तीत जास्त खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. उभे राहिला तर नक्कीच या धावा कोणीतरी मोठ्या वाटत चाललेल्या त्या छोट्या वाटतील. कारण जैनम संस्थेत बाद झाला होता, त्याचा दबाव नक्कीच आहे, परंतु खेळपट्टीवरती देवा आहे तर नक्कीच या ठिकाणी 111 संघ हा मॅच स्वतःकडे खेचून आणू शकतो. 2 धावा फलकावरती आहेत. ओहो, या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. आणखीन एक अवांतर चेंडू पडला जातोय. 3 धावा फलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. आपण पाहायला गेलं सुरेख पद्धतीने हाताळले, 1 विकेट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एकेरी धाव, 1 डॉट सुद्धा टाकला होता, परंतु 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी लेवलवरती स्कोर आला होता आणि त्याच्यानंतर 4था चेंडू या ठिकाणी निर्धाव पडलाय. पहिली ओव्हर कशी बशी संपवा या हेतूने संत सुरुवात केलंय. हा चेंडूंना अडवण्याचाच प्रयत्न केला जातोय. माहिती आहे आता पहिल्या षटकामध्ये जोखीम उचलण्याची गरज नाहीये, आपल्याला पुढची षटक सुद्धा आहेत, त्या कारणे देवा पांडे या ओव्हर मध्ये क्रीज वरती राहण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा बॉल आहे, 3 धावावरती आहे, गेला तर 37 धावांची गरज आहे, ज्या बाकी आहेत ते 25. ओहो, वेगवान चेंडू 3 धावा, 1 मोबदल्या समाप्त. तर 1 गडीच्या मोबदल्यानंतर टीम 111 संघ 40 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात केलेली आहे. आता मात्र अभिषेक उर्फ गोलू स्ट्राइक एंड वरती येतोय. कालानगरचा तुफान म्हटलं जाते त्याला, आणि तो फलंदाज स्ट्राइक एंड वरती येतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे चैतन्य. आता मात्र संधी दवळून आलेली आहे. 4 ओव्हर मध्ये 37 धावांचा टार्गेट डिफेंड झालाय आणि आता मात्र 4 ओव्हर मध्ये 37 धावांचा टार्गेट समोर आहे. हो, भदक गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी चैतन्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. वाटलं होतं अभिषेकला की हा चेंडू स्वैर असेल, परंतु शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू खेळपट्टी लगत राहिला. निर्धाव चेंडू सांगता झाली. ओहो, या ठिकाणी आता मात्र चेंडू पंचांकडे लक्ष वेधून राहिलं होतं. पंच वळाले आपल्या दिशेला आणि वाईटचा इशारा दिला. वाईट +1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये 8 झालेल्या आहेत. 5 धावा फलकावरती अजूनही 35 धावांची गरज आहे. अजूनही चेंडूंची संख्या पाहिली तर 23 चेंडू बाकी आहे. 23 मध्ये 35चं इक्वेशन आहे. देवा पांडे स्ट्राइक एंड वरती आता मात्र येतोय आणि नॉन स्ट्राइक एंडला जातोय गोलू. दोन्ही फलंदाज धाकड मजबूत फलंदाज, चांगली बॅटिंग करण्याची क्षमता आहे दोघांमध्ये. या धावा कुठेतरी त्यांच्यासाठी इझी आहेत, परंतु त्या इझीला थोडस चांगली गोलंदाजी टाकून हाड करण्याचा प्रयत्न केला जातोय सिद्धिविनायक गोखिवरे संघाच्या गोलंदाजांचा. पुन्हा एकदा चैतन्य टू देवा ऑन साइडला मारला फटका, निश्चितच फिल्डिंग होईल. आकाश येतो चेंडूवरती, अडवेल फेकेल, 1 धाव कंप्लीट केली जाते. 6वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेलेली आहे. हो, लेग स्टंपच्या बाहेर आता मात्र वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. 7वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते. अजून 21 बॉल 33 धावांची गरज. 12चा फरक आहे आणि 12च्या फरकाला निश्चितच कायम ठेवला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये मोठी टोटल येऊ शकते. आता मात्र फॉलो टप्पा चेंडूला निश्चितच या ठिकाणी
त्या चेंडूवरती एक धाव धावून काढलाय चपळतेने. विशाल त्या ठिकाणी होते, अडवता आलेला नाही चेंडूला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतायत. 4 बॉल आतापर्यंत टाकल्या सुरेख पद्धतीने. 4 बॉलामध्ये 5 धावा खर्च केलेत. टप्प्यात चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे सिद्धिविनायक गोकिवडे संघाची. सुरुवात केली होती ती म्हणजे मयूरने आणि त्या सुरुवातीला कुठेतरी साजेसव काम अजून करत असताना चैतन्य आपल्याला पाहायला मिळते. उलटा चेंडू, त्या चेंडूला देवा पांडेने हिट केला, चेंडूला पाठवला. 6 धावांसाठी षटकार. 2 षटक संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावरती लगावल्या जातात. 18 बॉल 26 धावांची गरज. 18-26. चला 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 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीला 14 धावा फलकावरती. 18 मध्ये 26 ची गरज आहे. पार्थ येतोय गोलंदाजी मार्कवरती. पार्थ येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं. 15-20 धाव फलकावरती लगावली जाते. आज या ठिकाणी आता मात्र थोडीशी फसत चाललंय. अजून एक वाईटचा इशारा. 16 धावा फलकावरती. 18-24 इक्वेशन. 18-24 इक्वेशन. पार्थ थोडस या ठिकाणी दबावामध्ये आहे. हो सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू, परंतु त्या चेंडूला सुरेख पद्धतीने खेळून काढला आणि टिकल्याच्या स्वरूपात एक धाव काढून घेतलेली आहे. एका धावानिशी धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. या ठिकाणी आतापर्यंत 13 चेंडू संपलेले आहेत. अजून येणारे चेंडू 17 आहेत. 17 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. म्हणजेच 6 धावा कुठेतरी जास्त आहेत करायच्या 111 संघाला. 5-6 चेंडू. हो चल बरे मला फटका या ठिकाणी, परंतु बाबू चैतन्य त्या ठिकाणी होते आणि चैतन्य टिपलाय. झेल देवाचा खेळ संपला. यतिराज उर्फ बाबू फलंदाजी मार्ग वरती येतोय.
मधल्या फळीत चांगली फलंदाजी निश्चितच पहिल्या मॅच मध्ये केली होती, महत्वपूर्ण फलंदाजी, आणि आता मात्र 5 षटकाच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा तीच फलंदाजी आहे, तर हा मॅच जिंकू शकतो. 111 हो हो सर बॅटरीने मारला फटका. आता मात्र जेल टिपला जातोय, मयूरने टिपलाय जेल, बाबूचा संपवलाय खेळ. नवीन फलंदाज माज फलंदाजी मार्क वरती येतोय. बाबू महत्वाचा फलंदाज बाद झाला होता, पार्थने कमबॅक केलाय. आणखीन एक फटका, परंतु 1 रन भेटेल या चेंडूवरती. एका धावाने धावफलक 18 वरती पोहोचवलाय. 2 बॉल बाकी आहेत. ओहो सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. लास्ट बॉल, लास्ट बॉल. लास्ट बॉल निश्चितच आहे या षटकातला. ओहो शरीराचा स्पर्श केला चेंडू, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 धाव धावसंघामध्ये ऍड केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावांचा पाठलाग होत असताना 3 षटकामध्ये 19 धावा आल्यात आणि आता मात्र 2 षटक बाकी आहेत. 2 षटक म्हणजे 12 बॉल. 12 बॉल मध्ये 21 रनची गरज. 1-2 मध्ये 2-1 करायचे आहेत. उलटा पुलटाचं समीकरण आहे आणि हे समीकरण या ठिकाणी पार केलं जाईल का? विचार विनिमय या ठिकाणी केला जातोय सिद्धिविनायक गोखले संघाच्या या ठिकाणी खेमेमध्ये, परंतु विचार विनिमय करून गोलंदाजी मार्ग वरती चैतन्याला बोलवलंय. चैतन्यमध्ये नक्कीच क्षमता. 12 बॉल 21, 1-2 में 2-1 की जरूरत है और ये जरूरत पूरी होगी क्या? क्योंकि चौथी ओवर डालने के लिए गेंदबाज मिस्टर चैतन्य 12-21 समीकरण माज करता पडणारा हा चेंडू, टप्प्यात चेंडू या ठिकाणी कव्हरच्या दिशेला खेळलाय. एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती. एका धावण्याची धावफलक 20 वरती पोहोचवलाय. अजून 20 ची गरज आहे. अर्धा पल्ला गाठलाय, परंतु अर्धा पल्ला बाकी आहे आणि त्यासाठी चेंडू आहेत 11. 11 मध्ये 20. फुलटॉस चेंडू सर बॅटे माला फटका. झेलची जी संधी होती, झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि जीवदान मिळालाय गोलूला आणि गोलू बाल बाल बचे. 10 बॉलों में 20 रनों की जरूरत, 12 की सरासरी है. ओहो सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू, निर्धाव पडलाय. 3 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळल्यात. राखेचा हा निर्णय कुठेतरी या ठिकाणी आतापर्यंत सोयीस्कर ठरलाय, चांगला ठरलाय. अजून एक निर्धाव चेंडू नाही, 1 धाव काढलाय चेंडूवरती. 8 बॉल 19 धावांची गरज. माच या ठिकाणी जबरदस्त स्थितीमध्ये सिद्धिविनायक गोखले संघ हळू आपल्याकडे झुकवत असताना पाहायला मिळते. 8 बॉल आणि 19 धावांची गरज. आज स्ट्रायकिंग वरती आहे. फुलटॉस चेंडू, त्या चेंडूला अडवलंय. एकच धाव मिळालाय. यस, नोचा इशारा पंचांकडनं. तर 9+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड झाल्यात.
8-17, 8-17चं इक्वेशन. हो निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळल्यात चैतन्य. कमाल की गेंदबाजी यहां पर दिखाई देती हुई. लास्ट बॉल बाकी है अभी तक, 23 रन बोर्ड पर लग चुके हैं. उलटा चेंडू सरा बॅटने खेळलाय, निश्चितच फील्ड होईल, फेकी होईल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा फलकावरती. आता मात्र शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज. 6 बॉल 16चं इक्वेशन आहे. गोलू स्ट्रायकेनवरती असेल, आतापर्यंत चाचपड होता, परंतु या 16 धावा करण्यासाठी आपली फलंदाजी दाखवणं गरजेचं आहे. अभिषेक गोलूने जर ही मॅच जिंकवली तर मारीबा यांच्याकडनं 70-70चं टी शर्ट दिलं जाईल. गोलू ने अगर ये मैच जीता तो मारी भाई की तरफ से 70-70 का टी शर्ट दिया जाएगा. 6 में 16. गेंदबाजी कमान संभालने के लिए कैप्टन पहले ही गेंद पर हवा में गेंद, लेकिन फील्डर पहुंच नहीं पाए. 1 रन मिल सकेगा. 5 बॉल 15 रनों की जरूरत है. माज स्ट्राइक पे आते हुए 5-15. ओहो फसाया बल्लेबाज को, और स्टंपिंग के रूप में बल्लेबाज यहां पर क्रीज के बाहर जाएंगे. अब बल्लेबाज आए हैं मिस्टर तौसीफ. यहां पर 4 गेंदों में 15 रनों की जरूरत है. कमाल की गेंदबाजी अब तक रही है सिद्धिविनायक गोखीरे टीम की. अब एंड क्या होगा ये देखने लायक होगा, क्योंकि पहली 2 गेंदें जबरदस्त राकेश ने फेंकी हैं. उसके बाद ये वाइड का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ. फासला धीरे धीरे कम होते जा रहा है. 4 गेंदों में 14 रनों की जरूरत है. तौसीफ बहुत अच्छा शॉट, लेकिन उससे अच्छी फील्डिंग यहां पर दिखाई देती हुई. 1 ही रन यहां पर मिल सकेगा. 3 गेंदों में 13 रनों की जरूरत है. गोलू क्रीज पर है, लेकिन अब तक कुछ कर नहीं पाए. ये 3 गेंदों में करना जरूरी है, और ये होगा क्या ये देखने लायक होगा. हमारे भाई की तरफ से 70-70 का टी शर्ट दिया जाएगा अगर ये मैच गोलू ने जिताया तो. राका आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. हा चेंडू थोडासा बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर. 3-12, 2 मोठे फटके. मॅच जिंकवेल वान्य 11 संघाला, आणि चांगले चेंडू पडले तर नक्कीच हा मॅच +1 विकेट. स्ट्राइक लेने की मंशा की थी, लेकिन स्ट्राइक लेने के चक्कर में देखा जाए तो तौसीफ भाई यहां पर आउट हो चुके हैं, और मंथन 2-11. चला 2-11चं इक्वेशन. पाठीची कडा विशाल पालकर नि पकडलाय झेल.
सिद्धिविनायक गोकिवरे संघ पूर्णपणे या मॅच मध्ये पकड बनवून राहिलेला आहे. वाईटचा इशारा. एक बॉल 10 रनची गरज. निर्धाव चेंडू. सिद्धिविनायक गोकिवरे संघ सेमीफायनल 1 जिंकलाय आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धिविनायक गोकिवरे संघ. हार्ड लक बाय टीम 111 संघ. 40 धावांचं माफक लक्ष होतं 5 षटकांमध्ये आणि त्या लक्ष्याला कुठेतरी सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी करून सिद्धिविनायक गोकिवरे संघाने हा मॅच या ठिकाणी स्वतःकडे खेचून घेतला आणि अखेर हा मॅच जिंकला आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येणार आहे ज्या ठिकाणी 2 संघ भेटतील सेमीफायनल 2 च्या मुकाबल्यामध्ये. एका ठिकाणी असेल अर्णा 11 संघ, दुसऱ्या ठिकाणी ओमकार 11 संघ. दोन्ही 11 चे संघ एकमेकांशी भेटतील. चला मॅन ऑफ द मॅच दिला जाईल या सेमीफायनल 1 चा. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातोय राकेश नाईक यांना. सिद्धिविनायक गोकिवरे संघाचा राकेश नाईक प्लीज कम ऑन द स्टेज. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपल्याला दिला जाईल. चला 2 संघांमध्ये